नमस्कार, ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत। आज आपण कुरकुरीत साबुदाणा वडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत। आषाढी एकादशी येत आहे आणि आपल्याला आषाढीला वेगवेगळे असे उपवासाचे पदार्थ बनवत असतो आपण। तर आज आपण वडा अशा प्रकारे बनवणार आहोत की तो कुरकुरीत होणार आहेच, पण तो तेलामध्ये तळताना अजिबात फुटणार सुद्धा नाही। त्याचसोबत हा वडा अजिबात तेलकट सुद्धा होणार नाही। तर चला पाहूया आपण असा वडा कसा बनवायचा ते। तर पहिल्यांदा आपल्याला वडा बनवण्यासाठी साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे। तर त्यासाठी मी या ठिकाणी 2 बाउल भरून म्हणजेच 2 आपल्या आमटीच्या वाट्या भरून असा साबुदाणा रात्रीच भिजत घातलेला। तर साधारणपणे 8 ते 10 तास साबुदाणा छान भिजवून घ्यायचा आहे। जसं आपण खिचडीसाठी मोकळा साबुदाणा भिजवतो त्याचप्रमाणे आपण हा साबुदाणा छान भिजवून घेतलेला आहे। तर यामध्ये पाण्याचा अंश जास्त राहणार नाही याची काळजी करायची। त्यामुळे काय होतं की आपला वडा बनवताना तो तेलकट होत नाही आणि तेलामध्ये फुटण्याची शक्यता कमी होते। तर वडा बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते पाहूया। तर पहिल्यांदा आपण इथे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत अर्धी वाटी, ते थोडेसे जाडसर कूट करून घ्यायचे। आणि या ठिकाणी आपण 2 टेबलस्पून एवढा राजगिरा वापरत आहोत। तर हा राजगिरा आहे की ज्यामुळे आपला वडा अगदी कुरकुरीत होतो आणि अजिबात तेलकट होत नाही आणि जास्त वेळासाठी हा कुरकुरीत राहतो। तर हेच ते सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे की जे आपण आपल्या वड्यामध्ये मिक्स करणार आहोत। आता त्याचसोबत आपल्याला घालायचा 2 चमचे एवढे जिरा, त्याचसोबत 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या आणि सोबतच चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे। तर आता आपण कृतीला सुरुवात करूया। तर या ठिकाणी पहिल्यांदा आपण साबुदाण्यामध्ये सर्व साहित्य मिक्स करून घेणार आहोत। तर पहिल्यांदा आपण यामध्ये राजगिरा मिक्स करायचा आहे, पण राजगिरा मिक्स करण्यापूर्वी आपण याला बारीक करून घेणार आहोत। तर एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हा 2 टेबलस्पून एवढा राजगिरा मी घेतलेला आहे। आता आपण याला मिक्सरवर बारीक करून घेऊया। बारीक करत असताना आपल्याला पाणी वगैरे वापरायचं नाहीये, तर हा कोरडाच आपल्याला राजगिरा असा बारीक करून घ्यायचा आहे। तर आता ही राजगिऱ्याची पूड आपण साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि यामध्ये आपण उरलेले सर्व साहित्य मिक्स करूया। तर अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट आहे। दाण्याचं कूट हे शक्यतो भाजलेल्या दाण्याचं कूट घ्यायचं आहे। त्यासोबत मिरची, मीठ आणि जिरे सुद्धा घालायचे आहेत। तुमच्याकडे जर जिरे खात नसतील उपवासाला तर तुम्ही नाही घातलेत तरी सुद्धा चालेल। तर आता सर्व साहित्य आपलं साबुदाण्यामध्ये घातलेलं आहे। आता आपल्याला साबुदाणा वडा बनवण्यासाठी बटाटा मिक्स करायचा आहे। तर या ठिकाणी 3 मीडियम साईजचे बटाटे मी उकडून घेतलेले आहेत। मऊसूद असे उकडून घ्यायचे, त्यानंतर याची सालं काढून घ्यायची आहेत। तर 3 बटाटे म्हणजे साधारणपणे 100 ग्रॅम एवढा बटाटा आहे। बटाटा उकडताना व्यवस्थित असा छान उकडून घ्यायचा, म्हणजे तो मॅश करताना व्यवस्थित मॅश होतो। तर आता आपले बटाट्याची सालं काढून झालेली आहेत। आपण बटाटे मॅश करणार आहोत, पण मॅश करण्यापूर्वी हे बटाटे मी मोठ्या अशा भांड्यामध्ये घेणार आहे की ज्यामध्ये मला सर्व साहित्य एकत्र करता येणार आहे। तर एका मोठ्या अशा भांड्यामध्ये मी बटाटे घेतलेले आहेत। आता आपण हे संपूर्ण बटाटे मॅश करून घेऊया। व्यवस्थित असं हातानेच मॅश करून घ्यायचे। आता यानंतर आपण जे साबुदाण्यामध्ये साहित्य मिक्स करून ठेवलं होतं तर तो संपूर्ण साबुदाणा आपण बटाट्यामध्ये मिक्स करायचा आहे। तर या ठिकाणी आपल्याला आता हे मिक्सचर तयार करायचं आहे आणि हे मिक्सचर तयार करताना आपल्याला पाण्याचा अजिबात सुद्धा वापर करायचा नाहीये। तर हीच महत्त्वाची टिप आहे की ज्यामुळे आपले वडे अजिबात तेलकट होत नाहीत। म्हणजे पाण्याचा उपयोग आपण जेवढा कमीत कमी करणार आहोत तेवढेच आपले वडे हे कुरकुरीत होणार आहेत, तेलकट होणार नाहीत। आणि त्याचबरोबर पाण्याचा उपयोग कमी केल्यामुळे आपले वडे तळताना तेलामध्ये अजिबात फुटत नाहीत। कारण पाण्याचं प्रमाण जेवढं जास्त असतं तेवढंच त्याच्यामध्ये वाफ बनते आणि वडा फुटण्याची शक्यता जास्त होते। तर या ठिकाणी ही टिप नक्की लक्षात ठेवा की साबुदाणा आणि बटाट्याचं मिक्सचर करताना पाण्याचा जास्त उपयोग करायचा नाही किंवा नाहीच केला तरी सुद्धा चालेल। आपलं हे मिश्रण असं घट्टसर आपल्याला बनवून घ्यायचं आहे। आता मिक्स करताना जर बटाट्याचे मोठे मोठे कण राहिले असतील तर ते सुद्धा हाताने व्यवस्थित असे मॅश करून मिक्स करायचे आहेत। या ठिकाणी तुम्हाला जर लाल मिरची पूड आवडत असेल तर तुम्ही लाल मिरची पूड सुद्धा या वड्यांमध्ये वापरू शकता। लाल मिरची पूड वापरलेले वडे सुद्धा चवीला खूप चविष्ट लागतात आणि रंगालाही खूप सुंदर दिसतात। या ठिकाणी मी लाल मिरची पूड अजिबात वापरलेली नाहीये। हिरव्या मिरच्या 4 ते 5 वापरलेल्या आहेत। तुम्हाला तिखट ज्याप्रमाणे कमी जास्त आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही मिरच्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता आपला गोळा मळून झालेला आहे, तुम्ही पाहू शकताय। या ठिकाणी मी अजिबात सुद्धा पाण्याचा जरा सुद्धा उपयोग केलेला नाहीये। आता हे बॅटर आपण झाकून ठेवूया।
वड्यासोबत खाण्यासाठी आपण ओल्या नारळाची चटणी बनवणार आहोत। तर त्यासाठी आपण अर्धा नारळ असा पीसेस करून घेतलेला आहे, त्यासोबत 2 मिरच्यासुद्धा घेतलेल्या आहेत। आणि आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पहिल्यांदा घ्यायचं आहे आणि यामध्ये आता पुढचं साहित्य मिक्स करूया। तर चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे, त्यासोबत आपल्याला थोडीशी साखरसुद्धा घालायची आहे। 1 चमचाभर साखर घातलेली आहे। आता यामध्ये आपण 1 टेबलस्पून एवढं दही घालायचं आहे। दह्यामुळे चटणीला छान असा आंबट आणि गोड असा चव येते। तर पहिल्यांदा पाणी न घालता वाटून झाल्यानंतर परत आपण यामध्ये 3 ते 4 टेबलस्पून एवढं पाणी घालायचं आहे आणि परत या चटणीला छान असं स्मूथ वाटून घ्यायचं आहे। तर पहा, आपली चटणी तयार आहे। आपण एका बाउलमध्ये याला काढून घेऊया। छान अशी वाटली गेलेली आहे। तर आता आपण चटणीवरती फोडणीसुद्धा घालू शकतो। तुपावरती जिऱ्याची फोडणी करून आपण याला सीझनिंग करू शकतो, पण मी या ठिकाणी काही फोडणी वगैरे केलेली नाही आहे, फक्त अशीच चटणी बनवून ठेवलेली आहे। तर चटणी आपली बाउलमध्ये काढून झालेली आहे। तर आता आपण वडे तळायला घेणार आहोत। त्यासाठी आपलं बॅटर कितपत भिजलंय पाहूया। तर छान असं आपलं बॅटर भिजलेलं आहे आणि आता आपण याचे वडे करायला घेणार आहोत। तर वडे करण्यापूर्वी हात थोडासा ओला करून घ्यायचा, म्हणजे हे मिश्रण आपल्या हाताला चिकटत नाही। आता वड्यांना आपण आकार देणार आहोत। तर आपल्याला काही ठिकाणी गोल वडे खायला मिळतात, तर काही ठिकाणी आपण त्याला प्रेस करून वड्यांचा आकार देतो। तर या ठिकाणी मी काही वडे गोल आकाराचे करणार आहे, जसे की मार्केटमध्ये मिळतात आपल्याला किंवा हॉटेलमध्ये मिळतात। तर या पद्धतीने गोल शेप आपण दिलेला आहे वड्यांना। तर काही वडे मी या गोल शेपमध्ये करणार आहे आणि काही वडे थोडेसे आपण प्रेस करून त्यांना वड्याचा आकार देणार आहोत। तर या पद्धतीने दोन्ही हातांमध्ये घेऊन आपण वड्याचा अशा प्रकारे प्रेस करून आकार द्यायचा आहे। तर या पद्धतीने आपण कोणत्याही आकाराचे वडे बनवू शकतो। आपल्याला ज्याप्रमाणे आकार आवडतो त्याप्रमाणे आपण बनवू शकतो आणि आपण वड्यांची साईज आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त सुद्धा करू शकतो। तर या ठिकाणी मी 2 गोल वडे बनवलेले आहेत आणि 2 थोडेसे असे प्रेस करून चपटे केलेले आहेत। तर या पद्धतीने आपले वडे आता आपण बनवून घेणार आहोत आणि वडे बनवत असतानाच मी तेल तापवायला ठेवलेलं आहे। तर तेल आपल्याला छान असं कडकडीत तापवून घ्यायचं आहे। तर वडा सोडण्यापूर्वी आपल्याला तेल छान कडकडीत तापवून घ्यायचं आहे। तेलाचं टेम्परेचर जर कमी राहिलं तर वडा हा तेलामध्ये पसरण्याची शक्यता जास्त असते। त्यासाठी मी वडे बनवत असतानाच तेल तापवायला ठेवलेलं आहे आणि आता 3 गोल वडे बनवून झालेले आहेत आणि आता 3 हे प्रेस करून चपटे वडे बनवणार आहे। तर या पद्धतीने आपलं वड्यांना शेप देऊन झालेला आहे। आपलं तेल सुद्धा कितपत तापलंय आता आपण चेक करूया। या ठिकाणी मी शेंग तेलाचा उपयोग करत आहे, कारण हे वडे उपवासासाठी बनवले जातात। त्यासाठी मी या ठिकाणी शेंग तेलाचाच उपयोग करत आहे वडे तळण्यासाठी। तर पहिल्यांदा तेल छान तापवून घ्यायचं आणि त्यानंतर एक एक करून वडा आपण सोडणार आहोत। वडा सोडल्यानंतर लगेचच याला झारा नाही लावायचा, 1 मिनिटभर याला तळू द्यायचं आहे, म्हणजे वडा हा आपल्या झाऱ्याला चिकटत नाही। आता सर्व बाजूनी हलवून आपल्याला याला तळून घ्यायचं आहे, कारण वड्यांचा आकार गोल आहे, त्यामुळे तो फिरवूनच आपल्याला तळून घ्यावा लागणार आहे। तर या पद्धतीने आपल्याला वड्यांची एक बॅच तळण्यासाठी साधारणपणे 4 ते 5 मिनिटं लागू शकतात, कारण वडा हा आतून छान शिजला गेला पाहिजे, तळला गेला पाहिजे आणि बाहेरून छान कुरकुरीत झाला पाहिजे। यासाठी वडे तळताना अजिबात घाई करायची नाही। पूर्णपणे वडे तळण्यासाठी आपल्याला 4 ते 5 मिनिटांचा वेळ लागू शकतो। तर वडे तळत असताना सर्व बाजूनी व्यवस्थित त्याला तेलामध्ये फिरवून तळायचं आहे। आता पहिली बॅच सोडत असताना मी गॅस मोठा ठेवलेला आहे, कारण तेलाला जास्त ताव आलेला नसतो, त्यामुळे थोडासा गॅस मोठा ठेवूनच आपण हे वडे तळून घेणार आहोत। एकदा तेल छान तापलं की गॅस आपण मीडियम करून याला गोल्डन ब्राऊन कलरवरती तळून घ्यायचं आहे। तर पहा, वडे हे तळत आलेले आहेत, छान असा त्याला गोल्डन कलर यायला लागलेला आहे। आता आपण सर्वच बाजूनी यांना फिरवून व्यवस्थित असं तळून घेऊया। वडे तळताना एकदम मोठ्या गॅसवर जर तळत राहिलं तर ते वडे आतून कच्चे राहू शकतात, बाहेरून फक्त क्रिस्पी होतात पण आतून कच्चे राहू शकतात। त्यासाठी आपल्याला मीडियम गॅस करून नंतर वडे आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तर या प्रकारे पहा, रंग किती सुंदर आलेला आहे आपल्या वड्यांना। आता काढून घेऊया।
तर या पद्धतीने आपली पहिली बॅच तळून झालेली आहे. आता आपण दुसरे वडे तळणार आहोत. तर हे थोडेसे आपण प्रेस करून चपटे केलेले वडे आहेत. तर काही ठिकाणी या प्रकारे सुद्धा वडे बनवले जातात. तर आता वडे टाकल्यानंतर लगेचच या वड्यांना झारा लावायचा नाही, थोडा वेळ थांबायचं, कारण साबुदाणा हा झाऱ्याला चिकटून येऊ शकतो. त्यासाठी 1 मिनिटभर आपण वडे तळू द्यायचे आहेत आणि त्यानंतरच याला साईड चेंज करून सर्व बाजूनी व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. वडे चिकटले असले तर सोडवून घ्यायचे आणि व्यवस्थित उलटपलट करून तळायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता आपला एकही वडा अजिबात सुद्धा तेलामध्ये फुटलेला नाही आहे, कारण यामध्ये पाण्याचं प्रमाण जेमतेम ठेवलेलं आहे आपण. आणि जर पाण्याचं प्रमाण ह्या बॅटरमध्ये व्यवस्थित असेल तर वड्यामध्ये वाफ तयार होत नाही आणि ती वाफ बाहेर येण्यासाठी वडा फुटत नाही. तर या पद्धतीनं आपण वडा बनवला तर वडा कुरकुरीत तर होतोच, पण तो जास्त वेळासाठी कुरकुरीतसुद्धा राहू शकतो, कारण आपण यामध्ये राजगिरा मिक्स केलेला आहे. तर हा राजगिरा वड्याला कुरकुरीत ठेवण्याचं काम करतो. तर पहा, आपली आता दुसरी बॅचसुद्धा तळत आलेली आहे. सर्व बाजूनी आपल्याला फिरवून फिरवून वडे तळून घ्यायचे आहेत. अगदी गोल्डन कलर आल्यानंतर आपण काढून घेणार आहोत, कारण वडे काढल्यानंतर सुद्धा थोडा वेळ याची तळण्याची प्रोसेस चालू असते आणि रंग थोडासा डार्क होत जातो. तर पहा, या प्रकारे वडा हा छान असा फुगलेला आहे, सर्व बाजूनी तळला गेलेला आहे. तर आता आपण वडे काढून घेऊया. पूर्णपणे तेल निथळून घ्यायचं आणि वडे आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर पाहू शकता आपले वडे आता तयार आहेत आणि ते नारळाच्या चटणीबरोबर मी सर्व केलेले आहेत. किती क्रंची झालेले आहेत ते तर तुम्हाला दिसतच आहे. या प्रकारे खूप कुरकुरीत असे वडे तयार झालेले आहेत, म्हणजे बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊसूद असा वडा तयार झालेला आहे. आपण एक वडा फोडून पाहूया. पहा, बाहेरून किती क्रिस्पी कवर त्याचा तयार झालेला आहे आणि आतमधून तितकाच तो सॉफ्ट तयार झालेला आहे. तर या प्रकारे आपला साबुदाणा वडा आता बनवून झालेला आहे आणि मी एन्जॉय करत आहे नारळाच्या चटणीबरोबर कुरकुरीत असा साबुदाणा वडा. अतिशय टेस्टी आणि यम्मी झालेला आहे. तुम्ही सुद्धा यावेळी आषाढी एकादशीला या प्रकारचे वडे जरूर बनवून पहा. तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचे क्रंची वडे नक्की आवडतील. तर जरूर एकदा या पद्धतीने वडे बनवून पहा आणि तुम्हाला वड्याची रेसिपी आवडल्यास मला कमेंट करून नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब करणं हे कम्प्लिटली फ्री आहे. त्यामुळे सबस्क्राईब जरूर करा. तुमच्याकडे एकादशीला कोणकोणते पदार्थ केले जातात हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली असल्यास लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये भरपूर शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबत बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर भेटूया आपण अशीच मस्त छान रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग. टेक केअर अँड बाय बाय.